अहिल्यानगर शहरात दरोड्याचे तयारीत असलेली मध्य प्रदेशमधील दरोडेखोरांची टोळी आगडगाव ते बुरहाननगर रोडवर सिने स्टाईल पाठलाग करून गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली। टोळीतील 6 पैकी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। यापैकी 2 फरार झाले। पकडलेल्या आरोपीकडून 6,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्याचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करून गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिले होते। आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मध्य प्रदेशमधील एक टोळी नगर शहरामध्ये दरोडा टाकण्यासाठी विना नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीमधून आगरदावाकडून बुंधानगरकडे येणार अशी बातमी मिळाली। सपोनी हरीश भोये, संदीप मुरकुटे, सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक घाटकर, सुरेश माळी, आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करून सदर पथकास रवान केले। पथकाच्या मदतीकरिता पोलीस कॉन्स्टेबल अरविंद भिंगार दिवे, शिवाजी कावडे यांनाही पाठवण्यात आले। दिनांक 21 रोजी बुरहानगर ते आगडगाव रोडवर सापळा रचून थांबले होते। एक पांढऱ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी रोडवर थांबवली व गाडीतून एकूण 6 जण खाली उतरून डोंगराकडे पळून जाऊ लागले असता पथकाने पाठलाग करून 4 जणांना ताब्यात घेतले। 2 जण मात्र ते मिळून आले। ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे सादिक खान, इसाक खान, देवसिंग बाबूलाल, भिलालाल दानिश, सादिक शेख दानिश, अजीज शेख राहणार मध्य प्रदेश असलेबाबत सांगितले। तसेच पळून गेलेल्याची नावे राजाराम फुलेरिय, राजेश परमार मध्य प्रदेश हे फरार असल्याचे सांगितले। त्यांची अंग झडती व गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस, धारदार कुकरी, लोखंडी कटावणी, टॉमी मिरची पावडर, बॅटरी, पाईप, 5 मोबाईल फोन, 23 ड्रममध्ये डिझेल आणि विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 6,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील तपास पोलीस करत आहे।